आणि आता घेणार आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। मुंबई महापालिकेने 5 वर्षांमध्ये 8 वेळा ठेवी मोडल्या, 2360 कोटी काढले। बेस्टच्या अनुदानासाठी 6 वेळा ठेवी मोडीत। पालिकेच्या ठेवी मोडण्यावरून राजकारण रंगण्याची शक्यता। केंद्राने मराठवाड्याला भरपूर काही दिलं, मराठवाडा वॉटर ग्रिड प्रकल्पासाठी केंद्राने मदत करावी, मुख्यमंत्री शिंदे यांची मोदींना विनंती। मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतुकीला ब्रेक लागणार, चाकरमान्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 5 सप्टेंबरपासून गणेश उत्सवापर्यंत वाहतुकीला ब्रेक। कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी डोंबिवलीतील वर्दळीचे रस्ते वाहतुकीसाठी बंद, दहीहंडी उत्सव असलेल्या रस्त्यांवरील वाहतूक पर्यायी रस्ते मार्गावरून वळवण्यात आली आहे। पनवेलमध्ये ऑनलाईन गेम दरम्यान मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या तरुणाला मनसेकडून समज, मनसैनिकांनी समज दिल्यानंतर तरुणाकडून माफी। मी पांडुरंगाचं दर्शन घ्यायला जातो, मात्र कधीही गाजावाजा करत नाही, दर्शनाला गेल्यावर संपूर्ण जगाला कळलं पाहिजे असं नाही, विठ्ठल दर्शनावरून शरद पवार यांची प्रतिक्रिया। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेगावात गजानन महाराज मंदिरामध्ये जात दर्शन घेतलं। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भ दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांच्याकडून गजानन महाराजांचं दर्शन। राज ठाकरे यांच्या अकोल्यातील बैठकीमध्ये चिमुकलीनं हातात घेतलेल्या बॅनरचं सगळ्यांचंच लक्ष वेधलं। महाराष्ट्राला गरज नाही, माफ करा, महाराष्ट्राला गरज राजमामांची नाही, त्या 1500 रुपयांची, असा बॅनरवर उल्लेख। परप्रांतीयांची चारित्र्य पडताळणी करा, राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची सरकारकडे मागणी। बदलापूरमध्ये दहीहंडी रद्द, चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर नागरिक आणि राजकीय पक्षांचा मोठा निर्णय। ठाण्याच्या शहापूरमध्ये मुख्य रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण, प्रवास करताना वाहन चालकांची तारेवरची कसरत, रस्ता दुरुस्त केला जात नसल्यानं अनेक संघटनांकडून संताप व्यक्त। कारमध्ये आता मागील सीटवर बसलेल्या प्रवाशांना देखील सीट बेल्ट लावणं बंधनकारक होणार, केंद्र सरकार 1 एप्रिल 2025 पासून नवीन कायद्याची अंमलबजावणी करणार। मुंबईतील कामा रुग्णालयामध्ये कर्मचाऱ्यांना फेसबुक, इंस्टाग्राम वापरण्यावर बंदी, रुग्णांकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी रुग्णालय प्रशासनाचा निर्णय। लाडकी बहीण योजनेचे अर्ज ऑफलाईन घेण्यास परवानगी द्या, हायकोर्टामध्ये जनहित याचिका, फॉर्म ऑनलाईन पद्धतीनं भरताना अनेक अडचणी येत असल्याची तक्रार। अमरावती नागपूर महामार्गावर गायीला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये शिवशाही बसला भीषण अपघात, बस पलटी झाल्यानं एकाचा मृत्यू तर 25 प्रवासी जखमी। उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये किसान एक्सप्रेस ट्रेनचा अपघात, तांत्रिक बिघाडामुळे एक्सप्रेस 2 भागात विभागली, अनेक प्रवाशांचा खोळंबा, 3 तासांनंतर ट्रॅक पूर्ववत। सुनीता विल्यम्स फेब्रुवारीमध्ये स्पेस एक्सच्या ड्रॅगन यानामधून पृथ्वीवर परतणार, नासाची घोषणा। टेलिग्रामचे सीईओ पावेल दुरावे अटकेत, पॅरिसच्या बोर्जेट विमानतळावर अटक, टेलिग्रामच्या माध्यमातून गुन्हेगारी कृत्यातील चौकशी करण्यात येणार। गुजरातमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, तापी आणि अंबिका नदीला पूर, उकई धरणामधून पाणी सोडल्यानं पूरपरिस्थिती, सुरतमध्ये अनेक भागात पाणी शिरलं। इस्रायल सैन्याचं इराण समर्थित हिजबुल्लाच्या ठिकाणांवर 100हून अधिक हवाई हल्ले, हिजबुल्ला इस्रायलवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्यामुळेच हल्ले केल्याचं स्पष्ट।